Yes, thank you so much, Yogesh Patil sir. बिंदास मुस्कुराओ क्या गम है, जिंदगी में टेंशन किसको कम है, अच्छा या बुरा केवल भ्रम है, जिंदगी का नाम ही कभी कभी खुशी कभी गम है. नमस्कार मित्र, शुभ दुपार सर्वांना. इथे दुपारच्या ह्या सत्रामध्ये शुभेच्छा आणि हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात श्री गणेश चषक 2025 दुपारचं सत्र. दीड दिवस कंप्लीट झालेलं आहे, दीड दिवस बाकी है. ये सब की टूर्नामेंट का झांकी है यार. अभी बहुत कुछ पिक्चर बाकी है टूर्नामेंट में, आने वाला समय आपको बताएगा. दरम्यान सुरू होणारा सामना शिवशक्ती लोणाड विरुद्ध जय बजरंग लोणाड. जय बजरंग लोणाड संघाने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी शिवशक्ती लोणाडच्या फलंदाजांना बोलावलाय. सलामीचे फलंदाज सुद्धा आलेत, मिस्टर ज्ञानेश्वर आणि दत्ता, आणि फ्रंटलाईन गोलंदाज अजय कदम. कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत जा गाए जा. खुशी के गीत गाएगा ऐसा लग रहा है शायद मैदान में. कैच तो उड़ा है, पकड़ा भी है, फलंदाज बाद होतोय. क्या बात आहे, काय जबरदस्त सुरुवात. आणि बघा तो बॅट्समन अगदी तरसलाय, तरसलाय बिचारा, धावाच करत नाहीये आणि बाद होतोय. बॅक टू द पॅव्हलियन. कॅप्टन सुद्धा आहेत ते. बऱ्याच ठिकाणी त्यांची मुलाखत घेत असताना हा चेंडू हलक्या हाताने फक्त दिशा दिली, चेंडूला काढलं बॅकवर्ड पॉईंट मधून. शर्यत लागले थर्डमॅन आणि पॉईंट पळतोय, धावतोय, चेंडू त्यांच्या मधून जातोय आणि पाहता पाहता चेंडू गेला आणि फिल्डर सुद्धा गेला सीमाराशीच्या बाहेर. 4 रन. विकी स्मृती स्टँड मध्ये ती शर्यत लागली होती आणि असं त्या स्टँडच्या लोकांना वाटत असेल की बैलांची शर्यत तर नाहीये ना, कारण आता बैलगाडा शर्यत सुद्धा जोमात आहे. आणि त्यांना ते बघत होते त्या एंडला की कोण जिंकतो बघूया. 3 गाड्या होत्या, परंतु 2 ते गाड्या फाकल्या, पण तो चेंडू त्या ठिकाणी जिंकला. थोडस जोकचा भाग, पण तो दुपारी गरजेचा होता, कारण तुम्ही सुस्त झाला असाल. पवन किनेचा तो हा चौकार होता. पवन म्हणजे वारा, वाऱ्याच्या वेगाने तो चेंडू त्या दिशेने गेला ज्या दिशेने कैलासवासी विकी स्मृती स्टँड आहे, आमचे सन्माननीय रुपेश दादा दुंदाराम पाटील यांचं स्टँड. विकी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ते स्टँड. धावसंख्या 4, एक गडी बाद, 3 चेंडू झालेत. हो, ड्राईव्ह केलाय, सुपर ड्राईव्ह, फॅन्टॅस्टिक ड्राईव्ह, इट्स अ क्लासिकल स्ट्रोक. काय जबरदस्त ऑफ ड्राईव्ह पाहतो आपण. मिड ऑफच्या जवळून चेंडूला काढलं आणि काय दिशा दिली पवनने. बघा फटका, जसं जणू काय बंदुकीतून गोळी निसटावी तसा चेंडू निसटला बॅट मधून, आणि पाहता पाहता विदिन मायनर सेकंद सीमारेषा गाठली सुद्धा. हा अगदी लक्षणीय, प्रेक्षणीय, लखलखता, चमचमता, रसरसीत, भसभसीत, फुसफुसीत हा चौकार आला. आणि धाव संख्येला इथे आकार सुद्धा आला. लागोबाचे 2 चौकार आणि एक जर अजून मारला तर 1500 रुपये मिळतील, विसरू नका. हो, प्रयत्न तर केला होता, कटचा प्रयत्न, चेंडूला ऑफस्टिकच्या बाहेर टाकलं होतं गोलंदाज अजयने. हा चेंडू थोडासा फ्लाय झाला होता, राईज झाला, आणि त्या ठिकाणी बॅकवर्ड पॉईंट सुद्धा सज्ज आहे. गली आणि पॉईंटच्या मध्ये एक कव्हर पॉईंट आहे, कव्हर आणि पॉईंटच्या मध्ये, आणि एक मिड ऑफ आहे तो बॉलरच्या डाव्या बाजूला. आणि पाहतोय आपण की आता लॉंग ऑफला घेतलंय एक्स्ट्रा कव्हरच्या थोडंसं दिशेने. त्या ठिकाणी एक सायकल स्वार सुद्धा तयार आहेत, बसलेले आहेत. पुन्हा गोलंदाज. धावसंख्या 8 वर आहे. खराब शॉट सिलेक्शन, खराब शॉट सिलेक्शन. कुठल्याही प्रकारे चेंडूचं ओळख करत नाहीत, चेंडूला रीड करत नाहीत, वाचत नाहीयेत, मेरिट ओळखत नाहीयेत. अगदी पुढे सरसवले ते, पण तो चेंडू अजून अलीकडे टप्पा टाकला गोलंदाज अजयने आणि पहिलं षटक समाप्त केले या डॉटने. धावसंख्या आहे एक गडी बाद 8 वर. टीम आपण पाहतोय बॅटिंग करणारे शिवशक्ती लोणाड आणि फिल्डिंग करणारा संघ आहे तो म्हणजे जय बजरंग लोणाड. या स्पर्धेमध्ये, ज्या स्पर्धेचं नाव आहे श्री गणेश चषक 2025, आणि आयोजक आमचे श्री गणेश स्पोर्ट्स व ग्रामस्थ मंडळ जांभूलपाडा. यानंतरच्या दुसऱ्या फेरीतील सामने सुरू होतील या मैदानावर. जवळपास दीड दिवस समाप्त झाला असं जाहीर करू शकतो, आणि दीड दिवस अक्षरशः पूर्णपणे गाजावाजा करत समाप्त झाला, यशस्वीरित्या पार पडला हे म्हणण्यास मला अजिबात वावगं वाटत नाही. ज्ञानेश्वर दत्ता, ज्ञानेश्वर बाद झाला, दत्ताच्या सोबतीला पवन आहे. दत्ताला अजून स्ट्राईक मिळाला नाहीये, पण पवनने 2 डॉट खाल्ले जरी असले तरी सुद्धा 2 लागोपाठचे चौकार मारून ती उडी भरून काढली. परंतु तसं पाहता 4 षटकांच्या मुकाबल्यामध्ये धावसंख्या कमी आहे. 8 धावसंख्या. नवीन षटकासाठी गोलंदाज इथे तयार होतोय. अथर्व, अथर्व नावाचा गोलंदाज. इथे 12वे 2 खेळाडू सुद्धा एकमेकांशी कॉम्पीट करतायत, कॉम्पिटिशन सुरू आहे त्यांच्यामध्ये सुद्धा.
तर त्यांना सुद्धा सगळ्यांची नावं माहिती आहेत. एकाच गावातील हे दोन्ही पण 12 आणि दोन्ही पण संघ. बबलू डॉन, वाह! डॉन को पकडना मुश्किल ही नाही नामुमकिन है. बबलूची बंटी कुठे गेली आहे? हो, यावेळेला बॅकफुटला गेला आणि कट केले, चेंडूला काढला बॅकवर्ड पॉईंट मधून. पण तो डीप कव्हर पॉईंट आहे, थोडंसं चेंडूला शोधतायत आणि त्या दरम्यान 2 धावा इथे सहज सोप्या पद्धतीने साध्य केल्या पवन आणि दत्ताने. धावसंख्या 2 ने पुढे जाते, ती म्हणजे 10 वर. जे बजरंग लोणारच्या अगेन्स्ट शिवशक्ती लोणार ही टीम बॅटिंग करते. दुपारचं वेळ आणि लखलखत प्रकाश, सूर्यप्रकाश अक्षरशः आज एकदम तापलेला आहे. सकाळची थंडी सुद्धा वाढलेली होती. थंडीमधलं ऊन खूपच घातक असतं. वसंत ऋतू सुरू आहे. ग्रीष्मा संघ खेळून गेला आणि ग्रीष्मा सुद्धा थंड झाला. आमनेपाडा संघ काही चुका केल्या आणि तो आमचे सन्मान्य संतोषजी काकडे साहेबांचा संघ होता. बालकृष्ण काकडे, आमचे रामकृष्ण काकडे. यावेळेला चेंडू हवेत फ्लाय झालाय आणि बॅकवर्ड पॉईंट चेंडूच्या खाली सहज सोपा झेल टिपला जातोय. फलंदाज बाद होतोय. दत्ता बॅक टू द पॅव्हलियन. सॉफ्ट डिस्मिसल बघू शकता आपण. रिप्ले बघा, हा लेग ब्रेकर होता आणि त्या चेंडूला उचलण्याचा प्रयत्न केला पायांच्या जवळून. चेंडू बॅटच्या एजला लागला होता आणि तो जल्लोष, तो अग्रेसिव्हपणा फिल्डरचा बघितला. जेव्हा चेंडूचा झेल पकडला तेव्हा चेंडूला खाली आपटलं. हे गाव क्रिकेटमध्ये खूप पाहायला मिळतं. गाव काय, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा ही चिडाचिडी असते, हे स्लेजिंग असतं, एकमेकाला उकसवणं असतं, एकमेकाला त्रास देणं असतं, डॉमिनेट करणं असतं. सन्माननीय आमचे उद्योगपती जगन सेठ गायकवाड पिंपळनेचे आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत. आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. आपणास विनंती करतोय की आपण मंचकावर यावं. जगन सेठ गायकवाड आमचे पिंपळनेचे, वेलकम, सुस्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम. यावेळेला हॅमर्ड केला व्ही शेप मध्ये, मिड ऑफ नाही बघितला आणि त्या ठिकाणी वाईडिस लॉंग ऑनच्या इथे एक्स्ट्रा कव्हर वेगाने आलं आणि चेंडूची फेकी करेपर्यंत एक धाव तिथे सहज पूर्ण केली. धावसंख्या 11 वर. 2 गड्यांच्या मोबदल्यात टीम आपण पाहतोय जे बजरंग लोणार विरुद्ध शिवशक्ती लोणार. शिवशक्ती लोणार संघ इथे बॅटिंग करतोय, परंतु अजून शक्ती प्रदर्शन दिसत नाही. नावामध्ये शिवशक्ती आहे. शिवाच्या पुढे कोणी नाहीये. ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे पूर्णपणे शिवाची ताकद आहे. जसं आमचे ब्रह्मा विष्णू महेश बघा, इथे फक्त बालकृष्ण आमचे रामकृष्ण काकडे नाही आहेत, पण विष्णू महेश बसलेत, अनंत केणे आणि लखन पाटील. हे त्रिकूट आमचे त्रिदेव आहेत आमच्या असोसिएशनचे. त्यांनी जबरदस्त या ठिकाणी चेंजेस केलेत, फेरबदल केलेत आणि हा चेंडू मध्ये बदल केला. चेंडू फुल टॉस दिला आणि गेला तो लॉंगच्या दिशेने गेला. फिल्डरला सांगून गेला की षटकार. जरूर दम मारो दम, ये दम दिखा दिया बैटर ने. देख लीजिए ये रिप्ले. फुल टॉस चेंडू होता आणि मस्त पद्धतीने त्याच्यावरती प्रहार केला. फिल्डर पोहोचला होता, पण तो त्याच्या पोहोचण्याच्या पलीकडेच आधीच चेंडू धडकला. तो सीमारेषेच्या वरून रेलिंगच्या वर, बॅरिकेडच्या वरून जात असताना हा सुसाट वेगाने गेला. षटकार. धावसंख्या 17 वर. हो, फक्त चॉपचा प्रयत्न होता. बॅटचा फेस ओपन केला, पण तो नचचा प्रकार झाला. छातीजवळ चेंडू येत होता. नशीब बलवत्तर की कव्हर थोडासा आतमध्ये होता, डीप मध्ये नव्हता, अन्यथा झेल मिळू शकला असता. परंतु ह्या गोष्टी पाहिल्या जातात. बॅटर सुद्धा पाहत असतो की मला कुठे सेफ शॉट मारायचा, कुठे मला फक्त दिशा द्यायचे, कुठे फक्त जेंटल पुश करायचे. धावसंख्या इथे 18 वर. 18 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. टीम शिवशक्ती लोणार. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. 1.5 षटकं झालेत. धावा आहेत ते 18. हो, फुलरलेचा चेंडू लाऊड अपील. पायांच्या जवळ आदला 2 क्रशिंग चेंडू, परंतु पंच सांगतात की हा चेंडू एसटीला सोडून जाणार. लेग बायचा इशारा शानू सरांचा होत असताना 2 षटकं समाप्त झाली. धावसंख्या शिवशक्ती लोणारची 2 गडाच्या बदल्यामध्ये बरोबर 19 वर आणि अजून 2 षटकं बाकी आहेत. थँक्यू डीजे, थँक्यू. पाहुण्यांचं आगमन होत आहे. वेलकम, सुस्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम. आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत.
जगन गायकवाड साहेब सोबतीला त्यांचे सहकारी मित्रमंडळ आमचे पिंपळनेचे आलेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत साहेब. आपल्या कृपेने खूप मोठ्या आपल्या योगदानाने ही स्पर्धा या ठिकाणी सुरू आहे. नक्कीच आपले लक्ष आभार की आपण या स्पर्धेला योगदान दिलं. आणि बघा आपण स्क्रीनवरती पाहू शकता जगन शेठ गायकवाड फ्रॉम पिंपळनेर त्यांचे 2 सहकारी. आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय आम्ही आमच्या जांभूळपाडाच्या वतीने या स्पर्धेमध्ये. क्रिकेटची ही देखणी स्पर्धा आपल्या माध्यमातून सुरू झाली, आपल्या सहयोगाने सुरू झाली आणि पाहता पाहता इथे 1.5 दिवस सुद्धा संपत आलेला आहे. श्री गणेश चषक 2024चा हा जल्लोष आपण पाहतोय. पवन खेळतोय वैयक्तिक 15 धावांवरती. राज आलाय 2 चेंडूमध्ये 1 धावा, परंतु पवनने चांगल्या स्ट्राईक रेटनी 250च्या साईड कडे जवळपास 7 चेंडूमध्येच 15 धावा इथे कुठल्यात. स्ट्राईकला राज, गोलंदाजी मार्कवरती तिसऱ्या षटकासाठी राहुल. ओव्हर द विकेट फार्म हाऊस एंड कडून लेफ्टवर टर्न केलाय. चेंडू हाफ वॉली होता, फक्त उचलण्याचा प्रयत्न, परंतु हवेमध्ये नाहीये. चांगला स्टेप शॉट आहे. फिल्डर फेकी करेपर्यंत सिंगल वेगाने आला. डीप स्क्वेअर लेग आहे त्या ठिकाणी. फॉरवर्ड झोन कडे थोडंसं ऑर्थोडॉक्स मिड विकेट आणि कवकोणाच्या मध्ये क्षेत्ररक्षक. रुपेशजी ठाकरे साहेब आमच्या खेळाडू कक्षामध्ये दिसतात, जे आता ब्लॉग बनवत आहेत खेळाडूंचा. क्या बात आहे रुपेशजी, वेलकम. व्हेरी गुड. बनाव बनाव, बहुत बढ़िया, अच्छा बनाओ, बढ़िया बनाओ. सब्सक्राइब करो, फॉलो करो और लाइक भी करो. रुपेश ठाकरे को करो. देखो आपको, आप देख सकते हैं उनको स्क्रीन पे दिखा जा रहे हैं हमारे एसके एंटरटेनमेंट के कॅमेरामॅन. यस रुपेश जी ठाकरे आपको हात दिखा रहे. हो, हा चेंडू सुद्धा बॉडी लाईनला आदळतो, पण तो आता सुद्धा खात्रीत नाहीये. पंच सांगतात लेग बायच्या रूपाने चेंडू ट्रॅव्हल होते बॅकवर्ड पॉइंट कडे आणि ही 1 धाव मिळते. धाव संख्या फुलत असताना शिवशक्ती लोणार संघाची 2 गड्यांच्या बदल्यामध्ये 21 वर 21 ऑन द बोर्ड. चौकार षटकार फार जरा दूर गेलेत, कारण षटकार एक आला होता दुसऱ्या षटकामध्ये 4थ्या चेंडूवर. आक्रमण आता केलं पाहिजे. 2 गडीच बाद झालेत. प्रयत्न केलाय सुद्धा, लॉब केलाय, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक पाहतोय, जज करतोय. जज केलं होतं, परंतु चेंडू हातामध्ये सापडला नाही. अगदी क्लोज त्या ठिकाणी षटकार. परेश महाजन सरचा इशारा, परंतु लक्ष त्या ठिकाणी पाहतो की प्रयत्न जबरदस्त केले. हा बघा रिप्ले, हा बघा रिप्ले. हा फॉली घेतला आणि सरळ हाय बॅकलिपनी उडवला होता. चेंडू खूप उंच गेला. बॅटरचं डोकं वर, क्षेत्राचं डोकं वर चेंडू येत होता आणि जज करत असताना सीमारेषा सांभाळली. त्यांना सुद्धा भीती होती की सीमारेषा ओलांडणार तर नाही ना, आणि बरोबर सीमारेषा ती पाय असताना तो चेंडू सुद्धा गेला सीमारेषेच्या बाहेर. षटकार खेचला आणि ते एक उत्तेजना निर्माण झाली. धावसंख्या 27. अजून एक कडक शॉट आणि आवाज सुद्धा स्वीट आलाय. या ठिकाणी आता झेलचा प्रयत्न नाही केला. चेंडू आता खाली पडला होता पायांच्या जवळ. फक्त त्याला सेव्ह केलं, त्या चौकाराला सेव्ह केलं, त्या फटक्याला सेव्ह केलं. आणि दरम्यान इथे एक आघात झालाय. जसे पाहुणे आले जगनशेठ गायकवाड, एक उत्तेजना प्राप्त झाली, एक उत्साह निर्माण झाला, एक ऊर्जा निर्माण झाली, एनर्जी क्रिएट झाली असं म्हणू शकतो. तिकडे आमचे रुपेश ठाकरे ब्लॉग बनवत आहेत आणि इकडे आमचे व्यासपीठावरती मंचावरती पाहुणे आले आणि इथे क्रिकेटवीर आमचे ते पूर्णपणे ताकद दाखवत आहेत, बल दाखवत आहेत, शक्ती दाखवत आहेत. धावसंख्या 29 वर 2 गड्यांच्या बदल्यामध्ये टीम शिवशक्ती लोणार. दुसऱ्या बाजूला जय बजरंग लोणार. एकाच गावातील 2 संघ एकमेकांच्या समोर आमने सामने. फुल टॉस, बॅटची कडा घेऊन जातोय आणि बॅकवर्ड पॉइंट आणि गलीच्या मध्ये कव्हर केले जाते. 30 यार्ड सर्कल मध्ये सिंगल इथे मिळत असताना फुलर लेनचा हा यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता, वाईड यॉर्कर, पण तो आधीच चेंडूला त्या ठिकाणी पिच केला आपल्या बॅटवरती. थोडंसं अर्ली खेळले म्हणू शकतो आपण, आणि हा ड्राईव्ह होऊ शकला असता किंवा चॉप होऊ शकला असता. आणि त्या ठिकाणी बघितलं आपण की चेंडू डायरेक्टली फुल टॉस बॅटला लागला. 1 धाव मिळाली. धावसंख्या 30 वर आहे शिवशक्ती लोणार संघाची. श्री गणेश चषक 2025 आपण पाहतोय. आमचे जांभूळपाडाचे ग्रामस्थ मंडळ आणि गणेश स्पोर्टच्या वतीने स्पर्धा. उद्या आमचा यजमान संघ सुद्धा खेळणार आहे श्री गणेश स्पोर्ट जांभूळपाडा. या स्पर्धेमध्ये राहुलचा हा रनवेमध्ये काहीतरी बिघाड आला आणि पुन्हा एकदा बॅक टू द बॉलिंग मार्क जात असताना पंच इथे उन्हातानामध्ये बघा चांगली पंचगिरी करतायत. शानू सर आहेत, परेश महाजन सर आणि गोकुल पाटील सर. हे त्रिकूट आहे. जसे आमच्या त्रिकूट असोसिएशनचे इथे कालपासून लक्ष देतात अनंता केने, लखन पाटील, रामकृष्ण काकडे. हे सगळं यशस्वी करण्यासाठी गरजेचं असतं. प्रत्येक गोष्ट उत्कृष्ट कशी करता येईल तो प्रयत्न इथे केला जातोय आणि त्यामध्ये भर घातली आमच्या पाहुण्यांनी, ज्यांचं योगदान आहे. आणि या ठिकाणी एका धावेचं योगदान मिळेल, कारण ती धाव आहे वाईटच्या रूपामध्ये. शिवशक्ती लोणार संघाच्या खात्यामध्ये एकनी भर 31 धावसंख्या. 31 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स.
अजून थोडंसं फास्ट खेळा, जरा जास्त वेळ घेऊ नका. आज आम्हाला अजून एक प्रेक्षणीय सामना पण कव्हर करायचा आहे, जो चॅम्पियन पदासाठी असेल. विकी स्पोर्ट कोकसे विरुद्ध श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा. कालच्या दिवसामध्ये धनेश स्पोर्ट्सने सामना जिंकला बोरिवलीच्या अगेन्स्ट. या वेळेला फुलवण्याचा चेंडू, असं वाटलं की बॅटची कडाई की काय, विकेट किपरला बीट करून हो लेग स्लिपनी डोक्यावरती हात दिला, फेकी केली होती विकेट किपरचे, पण डोक्यावरती हात आणि जल्लोष खेळाडू कक्षामध्ये आवाज, कारण तिथे व्लॉग बनवला जातोय रुपेश ठाकरेकडून. हे गरजेचं आहे, हा क्लायमाक्स गरजेचा आहे, ही वातावरण निर्मिती गरजेची आहे. यालाच क्रिकेट म्हणतात. दिस इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी. एका बाजूला जल्लोष असतो, दुसऱ्या बाजूला स्मशान शांतता असते. एका बाजूला ग्लोरियसपणा असतो, दुसऱ्या बाजूला अनिश्चितता असते. बघा या ठिकाणी पाहू शकता आपण हा रुपेश ठाकरेचा ब्लॉग बनवणारा खेळाडू कक्ष. आणि असं वाटतं की आमिर शेख तिकडे बॅटिंगसाठी उतावळे झालेत की काय. आता त्यांनी बॅट घेतली आहे कंधे पे, बैट लेके और जान हथेली पे लेके वो तैयार है. देखो आमिर शेख भाई, आपको आना है लेकिन विकेट के बाद आना है. ब्रेक पाहतोय आपण, कारण 3 षटकं झाली आहेत आणि बरोबर 32 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. एक षटक शिल्लक आहे. दुपारचा वेळ, परंतु दुपारच्या वेळेला सुद्धा जल्लोषपूर्ण क्रिकेट ह्या मैदानावरती सुरू आहे, कारण ह्या मैदानावरती प्रत्येक सामना हा रोमांचकारी होत असतो. एस बेटा, 32 धावा बोललो मी, इंग्लिशमध्ये 32. फिल्डिंग सजून घ्या लगेच, चला इतका वेळ घेऊ नका. क्रुशियल मुवमेंट नाहीये, तुमची बॅटिंग बाकी आहे बरं का. चला या फिल्डिंगला या प्लीज. आणि आम्ही टॉससाठी आवाज देऊ इच्छितो. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना तो असेल. रामकृष्ण हरिकाकडे आहेत तुम्ही? बरं झालं दिसलंय. आई गावदेई वालसीन विरुद्ध जय हनुमान चौदरपाडा. आपण कॅप्टन असाल तर या टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा, कारण इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकीचा कोल करणार आहोत. आपल्या जगनसेठ गायकवाड ह्या पाहुण्यांच्या शुभ असते, जे आपल्यामध्ये आज पाहुणे लाभलेत ह्या दुपारच्या सत्रामध्ये. अतिथी देव भव. कारण कोणाचं येणं म्हणजे नुसतं येणं नसतं, तर ते कोणाच्या तरी काळजावरती कोरलेलं सुंदर लेणं असतं. लोकसेवेचं, क्रीडा सेवेचं, समाजसेवेचं देणं असतं. हे देणेकरेत आमचे, जे येत आहेत आपल्याला कालपासून. कुठलाही कार्यक्रम असू दे, पाहुण्यांची मांदियाळी, पाहुण्यांची गरज आपल्याला फार गरजेची असते. नुसता खेळ पाहायचा नसतो, नुसता कार्यक्रम बघायचा नसतो, नवरा बायकोला पाहायचं नसतं, वराड किती हे महत्वाचं आहे. म्हणून त्या पाहुण्यांची गर्दी, आपण ते निमंत्रित पाहुणे असतात, त्याच्यामध्ये काही अचानक आलेले असतात, त्या सर्वांना आपण देव समजून त्यांचं मान सन्मान करतो. आणि हे आपले असे पाहुणे आलेच पाहिजेत आपल्या कार्यक्रमाला. ओर द विकेट, हा पहिला चेंडू ओ कट केलाय, मस्त पद्धतीने दिशा दिली, जेंटल टच, आणि चेंडू ट्रॅव्हल होते डीप फॅरमॅनकडे. शतक पोहोचेल का? आणि पोहोचला सुद्धा होता, पण तो त्याच्याकडून चेंडू निसटला आणि लक्ष गाठलं 4 धावांचं, सीमा पार 4 रन. मस्त मस्त काय नजारा बघा, हा किती नजाकत या फटक्यामध्ये. बॅकफुटला गेले, लेट कट. लिदर क्रिकेटमध्ये, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण फटके पाहत असतो. जेव्हा अगदी गॅपमधून चेंडू निघतो ना, तेव्हा तो अगदी शर्यत लागते आणि चेंडू सुसाट जातो, कारण या मैदानाची खेळपट्टी आणि आउटफील्ड सुद्धा फास्ट आहे. आणि चेंडू फास्ट गेला आणि मस्त पद्धतीने पवनने हा वाऱ्याप्रमाणे, पवन म्हणजेच वाऱ्याप्रमाणे हा चेंडू धाडला होता 4 धावांसाठी. धावसंख्या 36. या वेळेला फुल टॉस फुलर लेनचा आहे. पंच पाहत आहे, चेंडू जातोय विकेट किपरच्या मागे. निहाळतात त्या ठिकाणी की काय करायचं. चेंडू उडाला होता हवेमध्ये. शानू सरांना विचारलं जातंय, फरेश महाजन सर आणि शानू सर. नो प्रॉब्लेम, कुठल्याही प्रकारचा रिफर नाहीये, रिव्ह्यू नाहीये. तर चला, धावसंख्या इथे 1 नि पुढे 37 वर. खेळाडू कक्षामध्ये उगाच मध्येच जास्त आवाज देऊ नका. तुमचा जल्लोष चालू राहू द्या, परंतु खेळाडूंना आवाज देऊ नका, आणि विशेषतः चेंडू पडताना आवाज देऊ नका. चला, गोलंदाज सुधीर रवींद्र धर्मा पाटील फार्म हाऊस एंड कडून, कुकसे एंड ज्या एंड कडून आपण इथे बॉलिंग करतोय, एकाच एंडनी इथे आपण सामने खेळवतोय. लॉफ्ट केलाय,
चांगलं टायमिंग आहे, बेस मिसल टायमिंग आहे, पट्ट्यात घेतलं या पट्ट्याने आणि फेकून दिलं. ऑर्थोडॉक्स मिड विकेट आणि लॉंगाच्या वरून षटकार. राजने राज केलं या चेंडूवरती, काय तल्लकपणे. आणि बघा खेळाडू कक्षामध्ये जल्लोष. रुपेश ठाकरे सोबत जर ब्लॉक बनवणारे असतील तर ही मजाच वेगळी असते. जसे आपले प्रसाद टोले कासण्याचे ते असल्यावर मजा येते. ये आई कसे मस्त बोलतात ते आणि मजा येते. सॉलिड म्हणजे आपले आपल्या एरियात सुद्धा चांगले ब्लॉग बनवणारे आणि युट्यूबर आहेत, इन्फ्लुएन्सर आहेत आणि गरजेचं सुद्धा आहे. आपण कुठेही मागे नाहीये. मराठी माणसांनी कुठेच मागे राहायचं नाहीये, पुढे जायचंय. मागे बघणारे कधी इतिहास बनवत नाहीत. पीछे मुड़कर देखने वाले कभी इतिहास नहीं बनाते. आप सबको मालूम है. जीवन में हमेशा आगे देखना जरूरी है. जीवन में खेलना जरूरी है, खेलना हीच पडेगा. असं म्हणतात की जीवन एक खेळ आहे आणि तो खेळायलाच पाहिजे. बिकॉज वर्ल्ड इज अ स्टेज, लाईफ इज अ ड्रामा, मॅन इज ऍक्टर अँड गॉड इज डायरेक्टर असे म्हण आहे. धावसंख्या 43 वर 2 गडी बाद 3.3 षटकं. 3 चेंडू शिल्लक आहेत. फिल्डिंग इथे इथे सजवली जाते, जमवली जाते, कारण एक वादळ तयार झालं इथे. जबरदस्त फटका खेचला होता राजने. 7 चेंडूमध्ये 17 धावा कुठल्यात. पुन्हा एकदा सज्ज झालाय सामना करण्यासाठी. अजून एक चांगला फटका ऑन द राईज, तटवलाय. चाबुक शॉट, चपराक, सिक्सर. व्हॉट अ हिट, सेकंड इन अ रो फ्रॉम राज ऑन फायर. येस, ऍब्सोल्युटली राईट. दिस इज अ शॉट ऑफ द टुर्नामेंट. बघू शकता रिप्ले मध्ये काय त्याचा फुटवर्क आहे बघा. विराट कोहली सारखा पुढे आला आणि काय जबरदस्त चपराक बॅट वेगाने रोल केली. याला कुठल्याही प्रकारचा जबाब नाहीये. आणि गेला चेंडू अक्षरच्या झाडा झुडपामध्ये कुकसे गावाकडे. पांडुशेठ धर्मा पाटील साहेबांना सांगाला की साहेब या, तुमचा सुद्धा सामना आम्ही उद्या बघणार आहोत. तो धनेश चषकाचा असेल, धनेश संघाचा असेल, परंतु आम्हाला सुद्धा बघा, आमच्या सुद्धा क्वालिटी, कारण त्या साहेबांनीच अनेक खेळाडू घडवले आहेत. त्यातील हे भावेश पवार. या ठिकाणी पॉवर दाखवली या राजने. धावसंख्या पोहोचवली 49 वर. 2 गडी बाद, अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. योगी सर मजा आणली पण या राजने. राज इथे महाराष्ट्रामध्ये थोडेसे बॅकफुटला आहेत, परंतु या ठिकाणी राज हा फ्रंटफुटला आहे. एका बाजूला पवन 21 वरती, दुसऱ्या बाजूला राज 23 वर. जबरदस्त इथे जोडी जमली आहे. तुझी माझी जोडी जमली रे, झकास. या ठिकाणी स्कोरबोर्ड इथे आता सजलाय, पुन्हा सज्ज झालाय राज. आता सुद्धा तटवलाय, परंतु एलिव्हेशन नाहीये. फुलटॉस होता, फक्त हलक्या हाताने दिशा दिली. 2 धावा घेण्याचा माणूस असेल आणि तो प्रयत्न केला जातो नॉस्टा केनला, परंतु गोलंदाज त्या ठिकाणी कलेक्शन करत नाही. तो सांगतो की विकेट किपरकडे फेकायचंय तुला, परंतु त्या ठिकाणी फिल्डरने काय केलं ते त्याला माहिती, गोलंदाजाने काय केलं त्याला माहिती. आपल्याला काय दिसलं, 2 धावा कंप्लीट झाल्या. 50 अप होऊन झालेले कंप्लीट आणि 51 धावा इथे शिवशक्ती लोणाड संघाच्या, ज्याने शक्ती प्रदर्शन दाखवलं मस्त पद्धतीने. जय बजरंग लोणाड विरुद्ध शिवशक्ती लोणाड असा सामना रंगतोय. निमित्त आहे श्री गणेश चषक 2025. जांभूलपाडाचे गावची आमची ही अभिमानाची स्पर्धा, स्वाभिमानाची स्पर्धा, परंपरेची स्पर्धा. आमची अमने लोणाड क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत सुरू झाली स्पर्धा आणि आजचा हा दुसरा दिवस पूर्णपणे गाजतोय आणि हा फटका गाजतोय. इट्स अ बिगी, व्हॉट अ मार्वलस हिट. 4 रन्स, नोचा इशारा आणि पंचाचा सिग्नल. सिक्सर, वाह, सत्ता फेक दिया, सत्ता. चौका आ गया, छक्का आ गया, सत्ता भी आ गया. क्या बात है राज, यू आर ऑन फायरिंग. जबरदस्त. काय शॉट आम जॅब करतोय, काय मनगटी ताकद आहे बघा राजची. योगी सर आपण बघत असाल, त्यांनी शॉट ऑफ द टुर्नामेंट तर मारलाय, पण या फुलटॉसला लिहिल्या तो कव्हरच्या वरून मारू शकतो. फुलटॉस असं मारणं साधी गोष्ट नाहीये. फुलटॉसला जास्त ऑन साईडला मारत असतात आडव्या बॅटनी, परंतु सरळ बॅटनी तो लॉप करतोय कव्हरच्या वरून. काय ताकद आहे, काय टायमिंग आहे. घ्या ऑन साईडला आला, पण तो जजमेंट इथे चालू आहे. झेल टिपला जातोय, अगदी सुरक्षित झेल टिपलाय या ठिकाणी, परंतु तो फ्रीटचा चेंडू आहे. हे तुम्ही विसरून जाता कामा नये, कारण तो फ्रीट होता बिमरवरचा. आणि इथे धावा झाल्या 2 कंप्लीटेड. धावसंख्या येते बरोबर झाली 4 षटकांमध्ये कंप्लीट. ती म्हणजे मला गणेश पाटील सांगतायत की 60 बरोबर. ही कशी होईल एकमेकांची गाठभेट झाली एकमेकांची. एका गावातील 2 हे वाघ सिंह, जे म्हणतात ना की सिंहासन एकालाच दिलं जाते, दुसरी खुर्ची मिळत नाही जंगलामध्ये, तो एकच राज करतोय.
सर धावा किती कंप्लीट झाल्यात परेश सर? एक धाव कंप्लीटेड म्हणजे धावा इथे आता आपण कंप्लीटेड पकडूया 59 बरोबर. येस 60चं लक्ष नो प्रॉब्लेम. 60 तर कराव्याच लागतील. 60 तो करना ही पडेगा आपको. आणि तो संघ आहे जय बजरंग लोणाड. त्यांना सुद्धा बजरंग बलीची ताकद दाखवावी लागेल, बाहुबलीची ताकद दाखवावी लागेल. कारण 24 चेंडूमध्ये 60 धावांचं लक्ष म्हणजे प्रत्येक षटकामध्ये रन प्रति ओव्हर बघा. RPO 15 धावांची गरज असेल. 15 चोक 60 हे आमचा लेखाजोखा बघा दाखवत असताना. अजय भावेश डेकोरेशन साऊंड लाईट SK एंटरटेनमेंट आणि आपण बंटी ब्रॉडकास्ट सर्व्हिसच्या माध्यमातून ही पूर्णपणे सुविधा पाहतोय श्री गणेश चषक 2025च्या निमित्ताने. आणि जाऊया आपण नवीन सामन्यासाठी. एक टॉस करूया. आई गवदे वालसीन आणि चौदरपाडा. सन्मान्य आमचे पिंपळनेचे पाहुणे उद्योगपती जगन सेठ गायकवाड. आपल्या शुभ हस्ते आम्ही हा टॉस करू इच्छितो. सोबतीला दीपेजी भोईर आपण पण या. या चालू आम्हाला 3-4 पाहुणे लागतातच या. स्पर्धा तशी आहे. वैभव आपण पण या. 3-4 लागतात या. त्रिकूट पाहिजे आम्हाला ब्रह्मा विष्णू महेश. या या सन्मान्य पाहुणे आहेत तुम्ही आमचे. आपला शुभ हस्ते हा टॉस आपण पाहू शकता. पिंपळनेचे आपले पुरस्कर्ते जगनसेठ गायकवाड. श्री गणेश कॉल दिलाय तो चौदरपाड्याने आलाय सुद्धा. जय हनुमान चौदरपाड्याने टॉस जिंकलाय. धन्यवाद पाहुणे. असं नसतं वा शुभेच्छा द्या. चांगले खेळला असे शुभेच्छा मिळत आहेत पाहुण्यांकडून. टॉस जिंकलाय. अगदी वय फार कमी दिसतं पण तर क्रिकेट खूप खेळतोय असं वाटतं. काय निर्णय आहे? क्षेत्ररक्षण. चौदरपाडा संघ गावामध्ये किती संघ आहेत? सध्या 3 संघ आहेत. अजून वाढणार आहेत का? हो वाढतील नक्कीच. हे तुला योग्य वाटतं की अयोग्य आहे की एकाच गावामध्ये अनेक संघ? नाही तसं आता वेगवेगळ्या ठिकाणी कसं जास्त पोरं झाली, नवीन नवीन युवा आहेत, त्याच्यामुळे त्यांना वाटतं की आम्ही पण क्रिकेट खेळावं, त्यासाठी ते ट्राय करत राहतात ना. क्या बात आहे. चांगलं उत्तर दिलं. परंतु असं तुला वाटतं की मोठ्या टोळ्यांमध्ये एकच जर आपण संघ बनवून नेला तर मग किती फरक पडेल? आपल्या गावाचं इम्प्रेशन किती वाढेल? असं 100% वाढेल. कारण आमच्या गावामध्ये जे संघ आहे ना पुढचं, त्याच्यामध्ये 2-3 प्लेयर आमचे जातात, त्याच्यामुळे आम्हाला दिसतं तिथे काय होतं ते. तसंच जर होत राहिलं तर एकच संघ बनला गावाचा 100% एकदम पुढे जाईल गाव. मस्त डिस्कस केलं. क्या बात आहे. तुझी बोलताना ॲक्शन पण मस्त आवडली मला भावली. का तुझा नक्ष चौदरपाडा पुढे गेलाय. सेमीफायनलमध्ये गेलाय. बॅटिंगसाठी उतरायचं आहे. काल पण मस्त स्पीच दिलं तुम्ही सुद्धा. मला आवडलं होतं. आता काय म्हणावं असं वाटतं? बॅटिंग तर करायचीच आहे परंतु आता टुर्नामेंटबद्दल किंवा संघांबद्दल काय म्हणणं की आता जो युग सुरू झाला आहे टेनिस क्रिकेटचा, हे तुम्हाला कितपत योग्य वाटतं की याच्याने मुलं बिघडतील की सुधारतील? बिघडच आहे ना हे सुधारण्याचं सुधारतीलच. कारण जेवढे ज्या मुलांना खेळायला पुढे चान्स भेटेल तेव्हा त्यांचा खेळ दिसल्यानंतरच त्याला टीममध्ये घ्यायचं हे असते. ते त्याचा 100% होईल. मग तुझं म्हणणं असं असेल की ज्युनियर संघ वेगळा निवडावा, त्याचं एक लिमिटेशन असा वयाचं आणि सिनियर संघ वेगळा असा असं याच्याबद्दल तुझं मत काय? ते तर चांगलंच आहे 100%नी तसं व्हायलाच पाहिजे. तेव्हा मागची मुलं आहेत त्यांना खेळायची संधी कधी भेटणार आहे मग? सिनियर खेळामध्ये खेळणारे 12 प्लेयर चांगले तेच घेणार आहेत. बाकीची चांगला खेळणारा प्लेयरसुद्धा बाहेर बसतो. त्याचा खेळ दिसला नाही तर तो पुढे कसा जाईल? इथे ह्या टुर्नामेंटमध्ये खेळताना कसं वाटतं? हे नवीन वर्षाची भेट तुमच्यासाठी श्री गणेश चषक जांभूळपाडच्या वतीने तुम्हाला निमंत्रित कोणी कोणी केलं आणि आतापर्यंत तुमचा प्रवास कसा वाटतोय तुम्हाला? प्रवास आमचा छान आहे. थोडासा प्रॅक्टिसच्या हिशोबाने आमचा खेळ जरा हे झालं बॅकफूटवर गेलेला आहे. पण इथे जो ग्राउंड आहे ते एकदम चांगला आहे आणि नियोजन पण चांगलं आहे आणि खेळायला संधी म्हणजे त्या ग्राउंडवर मजा येते खेळायला. क्या बात आहे. चल शुभेच्छा तुम्हा दोघांना. तर टॉस बसून बातमी अशी आहे जगनसेठ गायकवाडने टॉस केला आणि टॉस जिंकला तो जर्मन चौदरपाच्या कॅप्टनने. त्याने निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा. दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा. लगेच आपण तयार राहा सामन्यासाठी. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. योगेश पाटील देर. धन्यवाद. यस शुभ दुपार गुड आफ्टरनून. चला विनंती करतोय डीजे अजयकडनं ही एनर्जी ड्रिंक आलेले आहे रेड बुल.
त्यांचं करूया आपण आभार व्यक्त. फक्त कॉमेंट्री पॅनलसाठी आहे. लक्ष खूप मोठं आहे. 15च्या धावगतीने मात्र पुढे जायचं आहे. 60 धाबा इथे जोडायचे आहेत आणि गोलंदाजी इथे मात्र सुरुवात करतोय पहिल्या षटकाला. पहिल्या चेंडू फुल टॉस खराब होती. पंचांचा बीमर नो बॉलचा इशारा आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबांसाठी. चांगली सुरुवात, कारण पहिल्याच चेंडू जर पाहिलं तर राज्य बॅटिंगमध्ये चांगलं योगदान दिलं, परंतु पहिल्याच चेंडू मात्र इथे बीमर हाताला. प्रदीपजी तळे यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. तुम्ही जेवढे झेल या सामन्यामध्ये पकडणार त्या प्रत्येक झेलसाठी 500 रुपयाचं पारितोषिक रामकृष्ण काकडे, त्याचप्रमाणे अनंता केने, लखन पाटील आणि मनोज पाटील याचकडून हे पारितोषिक दिले जाणार आहे. क्या बात आहे. पण लगेच टाळ्यांना मात्र लगेच हात तिथे चोळले गेले, परंतु झेल सुद्धा आला पाहिजे तुमच्याकडे. प्रदीप थले यांच्यासाठी सुवर्ण संधी, परंतु फ्री चेंडूचा मात्र सामना करतोय फलंदाज. फुलटॉस फटका चांगला पाहायला मिळतोय, परंतु थोडंसं अलिव्हेशन कमी पिलालं, परंतु सोहेलनं मात्र जबरदस्त झेल तिथे मात्र प्राप्त केला. परंतु फलंदाज नाबाद असेल. एकाच गावातील 2 संघ आणि एका गावातील 2 संघाचा आपण जर इतिहास जर पाहिला, मग गोरसे गाव असेल, कुकसे गाव असेल, आमने गाव असेल, या संघांदरम्यान आपण अनेकदा एकमेकांसमोर लढती होताना पाहिलेल्या आहेत. भावाले संघ सुद्धा मात्र अनेकदा एकमेकांसमोर लढलेले आहेत. मग डोळे संघ कोण विसरेल, डोळे संघ सुद्धा मात्र अनेकदा एकमेकांसमोर आपण लढताना पाहिलेले आहेत. परंतु जास्तीत जास्त सामन्यांचा मी इथे उल्लेख केला. धावसंख्या आपण पाहिलं तर बिनगडीबाज 6. फटका हवेत केलाय, मिस्टामिंग आहे. शतरच्या चेंडूखाली जाण्याचा प्रयत्न करतोय. 1 2 3, परंतु अखेर तिघांच्या मध्ये चेंडू मात्र लँडिंग झाला. सोहेलने प्रयत्न लाजवाब केले पहा. अगदी काबू कॉर्नरकडे उभे होते आणि जवळपास मिडॉनच्या क्षेत्रामध्ये तो मात्र वेगाने तिकडे पोहोचला होता, परंतु सुरक्षित हाताची ओंजल मात्र त्या ठिकाणी तो उघडलू शकला नाहीये. आणि अखेर जीवनदान मिळाला फलंदाज अक्षयला. अक्षय मडवी आणि आदित्य हे 2 फलंदाज सध्या आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहेत. जबरदस्त खेळ इथे मात्र लोणार गावातील सर्व खेळाडूंचा आपल्याला पाहायला मिळतोय. आज खरा लोणारचा आपल्याला खेळ पाहायला मिळणार आहे, कारण एकच वेळी दोन्ही संघ एकमेकांसमोर लढतायत. आपण अनेकदा या दोन्ही संघांना मात्र स्पर्धेमध्ये खेळताना पाहिलेले आहेत, परंतु एकमेकांच्या विरोधात सराव सुद्धा एकत्रच करत असतील, त्यात काही शंका नाहीये. पावलांचा वापर फुलटॉस केला. पुन्हा सोहेल चेंडूच्या खाली पोहोचेल का? हो, झेल ड्रॉप. फ्री चेंडूवरती सोहेलने झेल पकडला आणि आता मात्र या ठिकाणी पाहू शकाल 2 झेल त्याने ड्रॉप केले. पहा, एकदम हार्ड कॅप्टन आहे ज्ञानेश्वरचा. आपण जर विचार केला तर हार्ड बॉय आहे, बिझी मॅन आहे म्हणावं लागेल. सोहेलकडे चुका घडल्या, लगेच त्याच्याकडे त्यांनी लक्ष वेधित केलं, की त्याला सांगितलं की इट्स वेट, नो प्रॉब्लेम, चुका होत आहेत. परंतु त्या गोष्टीचा जर आपण सातत्याने जर विचार करत राहिलो तर आपल्याकडून अनेकदा पुन्हा चुका घडत असतात. आणि तेच मात्र ज्ञानेश्वरने सांगितलं की नो प्रॉब्लेम, कूल डाऊन. आणि या ठिकाणी पाहू शकाल चांगला प्रत्युत्तर देत असताना जरूर आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून थोड्याशा मिस्टेक पाहिल्या आपण, परंतु चांगली गोलंदाजी म्हणू शकेल. धाव फलकावरती धावा लागल्या गेला. बिनगडी बाद 10. अजूनही 20 चेंडू शिल्लक आणि 20 चेंडूमध्ये विजयासाठी 50 धावांची आवश्यकता. खराब चेंडू फुल टॉस, फक्त टर्न केला, दिशा दाखवली, चेंडू त्याला अगदी मिड विकेटच्या झोन मध्ये मिळतील. एकूण 4 धावा. थँक्यू डीजे. बॅटिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून या ठिकाणी DRS ची मागणी केलेली आहे. पंच गोकुल सर विनंती करतो की आपण या आमच्या कंट्रोल रूम मध्ये आपण पाहणी करायची आहे की हा चेंडू फेअर आहे की अनफेअर आहे. परंतु लक्षात सुद्धा प्रत्येक संघाला फक्त एका इनिंगसाठी एकच DRS उपलब्ध आहे. जर अनसक्सेसफुल झाला तर तुम्हाला पुन्हा DRS ची मात्र संधी मिळणार नाही. जर सक्सेसफुल झाला तर पुन्हा तुम्ही DRS ची मागणी करू शकता, फक्त बीमरसाठी. फुलटॉस होता. तिसऱ्या पंचाचा निर्णय फेअर डिलिव्हरी, म्हणजे एका षटकाच्या समाप्तीनंतर एक चेंडू अजून शिल्लक आहे. 14 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. कारण पहिला चेंडू पाहिला तर नो बॉल हाताला होता. येस, ओके. जबरदस्त बॅटिंग, चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये आता डेव्हलप होताना आपण पाहतोय. इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न, फक्त हवे चीफ केलाय. शतरक्षक
चेंडूच्या खाली जरूर पोहोचले होते अमीर. आज सोहेल शेख सुद्धा मात्र चुका करतोय, आज अमीर शेख सुद्धा चुका करतोय. म्हणजे असं वाटतं की आज कमाई जास्त झाली असावी. आणि एक्झॅक्टली ते अनफिट आहेत जरूर. त्यांनी मात्र आमच्याकडे हात दाखवले की माझ्या हाताला दुखापत झालेला आहे. जरूर आपण जर पाहिले तर तुम्ही जर अनफिट असाल तर तुम्ही रेट्स करू शकता. तुमच्याकडे जरूर जे यंगस्टर आहेत त्यांना तुम्ही उतरू शकता. परंतु एकाच गावातील 2 संघ आहेत, त्याचमुळे अमीर सुद्धा स्वतःला त्या ठिकाणी कंट्रोल करू शकला नाहीये आणि लगेचच तो मैदानाच्या आतमध्ये उतरला. आणि आमचे 12 मॅन पहा, एखाद्या चेहऱ्यावरती हसू आहे पण दुसऱ्याचा चेहरा एकदम पाहिला तर अगदी नाखुश आहे. कुठल्या डिप्रेशन मध्ये आहे पाहावं लागेल. आणि ज्ञानेश्वरला तुम्ही कधीही पहा, उन्हाळ्यात पहा, हिवाळ्यात पहा, पावसाळ्यात पहा, तो एक्झॅक्टली हॉटच असतो. चला, टाइम ऑन आहे, लक्षात द्या. 15 मिनिटाच्या आत एक्झॅक्टली तुम्हाला 3 षटकं टाकायची आहेत. जर तुम्ही 15 मिनिटामध्ये 3 षटकं कंप्लीट केली नाही तर एक क्षेत्ररक्षक तुमचा मात्र 30 यार्डमध्ये एक्स्ट्रा तुम्हाला ठेवावं लागेल. तेच पंच मात्र या ठिकाणी कॉल करतायत. पंच शानू कुरेशी, पंच परेश महाजन, पंच गोकुल पाटील हे 3 पंच स्पर्धेसाठी लाभलेले आहेत. आणि जेव्हा जेव्हा या मैदानावरती स्पर्धा असतात तेव्हा तेव्हा मात्र ही त्रिमूर्ती नेहमीच आपण पाहत असतो. चला, खेळायला सुरुवात करा प्लीज. सोहेल, आपण आपल्या षटकाला सुरुवात करायची आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडीबाज 16 धावा लागल्या गेल्या आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये विजयासाठी 44 धावांची अजूनही मात्र या ठिकाणी आवश्यकता. आणि क्या बात आहे, अजून एक आनंदाची बातमी आहे. सामना कोणीही जिंकू द्या, तुम्ही टॉप 3 मध्ये पोहोचा किंवा नका पोहोचू, परंतु मडवी परिवाराच्या माध्यमातून दोन्ही संघांना आज रात्री मेजवानी दिली जाणार आहे. क्या बात आहे. यालाच म्हणतात गावाचा परफेक्ट कार्यक्रम. परंतु सप्त्याचा जेवण आहे, लक्ष असू द्या. हे जो सांगणं फार गरजेचं आहे. खराब चेंडू, त्याच्यावरती जबरदस्त फटका, चेंडू लॉंग ऑनच्या बाहेर चाललाय. 6 धावांसाठी षटकार. क्या बात आहे, क्या बात आहे. या फूलवर काटे मधील हा हिट सॉन्ग आणि या मूवी सुद्धा पूर्णपणे हिट झाली होती. अजय देवगणने मात्र जबरदस्त त्या ठिकाणी कलाकार अदा केली होती. आणि या ठिकाणी काय अदा पेश केली फलंदाज आदित्यनं. खराब चेंडूची लेंथ होती आणि त्याच्यावरती जबरदस्त फटका त्याने एक्झिक्यूट केला आणि लॉंग ऑनची बाउंड्री मात्र सहजपणे त्या ठिकाणी क्लिअर केली. आणि लगेचच मात्र अमीर सोहेलकडे गेलाय आणि त्याने मात्र जरूर त्याला कानमंत्र दिलं, परंतु त्या कानमंत्राचा तो वापर करेल का. धावा वेगाने येतात. 22 धावांची आतापर्यंत पार्टनरशिप पाहायला मिळाली. फोर्स केलाय, फटका चांगला पाहायला मिळतोय, परंतु आता अमीर चूक करणार नाही. जरूर माझ्या हाताला दुखापत झालेली आहे, ती गंभीर असो तरी चालेल, परंतु हा झेल मी सोडणार नाहीये. आणि अखेर फलंदाज बाद झाला त्या ठिकाणी आदित्य आणि लागला आहे जे बजरंग लोणाड संघाला हा पहिला धक्का. पहा, जसा झेल पकडला लगेचच आमिरचं लक्ष अगदी आमच्या कॅमेऱ्याकडे पाहायला मिळालं आणि त्याने पुन्हा हात तिथे दाखवला. चला, फलंदाज एक्झॅक्टली पाठवणार की नाही हा प्रश्न आता मला पडलाय. प्लीज आपण जास्त वेळ घेऊ नका. टाइम जरूर ऑन आहे, परंतु जर तुम्ही जर जास्त वेळ खर्च केला तर तुमच्यावरती सुद्धा मात्र या ठिकाणी आमची आयोजक कमिटी मात्र जरूर लक्ष केंद्रित करतील. नवीन फलंदाज सुधीर कदम आलाय. येणाऱ्या बॅटरमध्ये अजूनही अजय कदमचं येणं बाकी आहे. चांगली बॅटिंग लाईनअप आहे, लॉंग पाहू म्हणू शकतो आपण. परंतु या ठिकाणी 22ला पहिला धक्का लागला टीम जे बजरंग लोणाड संघाला. जरूर. आणि आज आपण पाहिलं की डीडी ग्राउंडवरती अंडर 40 मध्ये ती स्पर्धा सुरू आहे. त्या अंडर 40च्या स्पर्धेमध्ये लोणाड संघाने 2 फेरीमध्ये विजय सुद्धा संपादित केला आणि त्या स्पर्धेमध्ये दोन्ही संघ एकत्रित खेळले. हा सुद्धा विचार करण्यासाठी गोष्ट आहे. परफेक्ट यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर खोदून काढल्यास फक्त चिरूला सन्मान दिला आणि
पाहू शकाल चेंडूवरती झेपावले आमिर शेख. पारितोषिक प्रदीपजी थले यांच्यासाठी आहे पर झेलसाठी 500 रुपयाचा, परंतु त्याचे चेंडू आतापर्यंत गेलाच नाहीये. हवे तर सोडून त्या जमिनीच्या साईड सुद्धा चेंडू गेला नाहीये. आणि आमिर सांगतो ते झेर जर त्याच्याकडे गेला तर मात्र आम्हाला 90% त्यांच्यावरती विश्वास नाहीये, परंतु तुम्हाला आत्मविश्वासाने खेळ सादर करावा लागेल. चेंज पेस पाहू शकाल, व्हेरिएशन पाहिलं आपण, गतीमध्ये थोडासा बदल केला, चप्पल उडून करण्याचा प्रयत्न. आणि पाहू शकाल या ठिकाणी अक्षय या पंचाकडे मात्र इशारा करतो की अंपायर्स इट इज अनफेअर डिलिव्हरी, परंतु पाहू शकाल चेंडू अगदी मिडल आणि लेफ्ट टिपच्या वरनं फ्लाय झालाय. लाजवाब पंचांची कामगिरी, अप्रतिम निर्णय सध्या आपण पाहतो. या तिन्ही पंच अतिशय चांगली कामगिरी करतायत. आणि या गोलंदाजी सुद्धा मात्र पाहिलं तर जबरदस्त वापसी करतोय सोहेल. हो, रॉकेट शॉट, पिकअप शॉट, चेंडू चाललाय. हो, व्हॉट अ कॅच, परंतु एक्झॅक्टली पाहावं लागेल. तिथे मात्र झेल जरूर एका हाताने त्याने पकडलाय, परंतु त्याचा शरीराचा भाग जो आहे तो सीमेरेषेला टच झालाय की नाही इथे मात्र पहा. चौधरपाडा संघाचे खेळाडू सुद्धा मात्र त्या ठिकाणी बसलेले उभे राहिले हा झेल पाहिल्यानंतर, परंतु हा षटकार आहे. यास अंपायर कॉल सिक्सर. एका हाताने जरूर झेल त्याने पकडला होता, परंतु जी सीमारेषा आहे त्या सीमेरेषेवरती एक्झॅक्टली त्या क्षेत्ररक्षकाचा मात्र पाय पाहायला मिळाला. या सिक्सर आहे. जबरदस्त आहे ते मात्र सामना अगदी डोलायमान स्थितीमध्ये आपण पाहतोय. या जबरदस्त कामगिरी दोन्ही संघाच्या वतीने आपण पाहतोय. अतिशय सुंदर फटका, अगदी सरळ बाटे लॉफ्टेड ड्राईव्ह, अगदी लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून अगदी चेंडू चालला साईड स्क्रीनच्या समोर जाऊन धडकतोय. 4 धावांसाठी अक्षय मडवी जबरदस्त मात्र या ठिकाणी कामगिरी करतोय. आणि आज मडवी परिवारातर्फे मात्र सर्वांना जेवणाची सोय आहे, कारण गजानन महाराजांचा सप्ताह सध्या सुरू आहे लोणावळा गावामध्ये. आणि जरूर आपण काही मान्यवर व्यासपीठावरती आहेत त्यांचा आपण शुभ सन्मान इथे संपन्न करूया. 2 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद, 33 धाबा फलकावरती लागल्या गेल्या. आणि अजूनही मात्र 27 धाबांची आवश्यकता येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. पिंपळनेरचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय जगनजी गायकवाड आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा आम्हाला स्पर्धेसाठी चांगलं मोलाचं योगदान लाभलेलं आहे. त्यांचा आपण शुभ सन्मान हर्षद पारधी यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत. आणि मला अजूनही आठवते की या संघाला जगनजी गायकवाड यांनी मात्र जर्सी सुद्धा परिधान केली होती. आणि मागच्या स्पर्धेमध्ये आपण ती अनाऊन्स सुद्धा केली होती. त्याचे सहकारी सन्माननीय दीपेशजी भुईर आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा आपण सन्मानित करूया. चला ओमकार, आपण थोडंसं स्पीडअप करा. दीपेश भुईर यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. हर्षद पारधी यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. चला खेळाला सुरुवात करायची आहे. 12 मध्ये 27 ची गरज आहे. पाण्याची मागणी केली, परंतु पाणी बॉय प्लीज आपण थोडंसं वेगाने या. दीपेश भुईर यांना आपण सन्मानित करीत आहोत. जरूर आपण इथे आलात, या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल तुमचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. जबरदस्त सामना, 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 27 धाबांची अजूनही आवश्यकता आहे. सामना अजूनही संपन्न झाला नाहीये. दोन्ही संघांची समान समान कामगिरी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आणि पाहू शकाल पूर्णपणे जल्लोष सध्या अगदी मैदानाच्या आपल्याला अवतीभोवती पाहायला मिळत आहे. यानंतर आपण दुसऱ्या फेरीला सुरुवात करणार आहोत. नाणेपैकी जरूर संपन्न झालेले आहे. गावदेवीसपुरी वाळसीन विपक्ष जय हनुमान चौधरपाडा या 2 संघांदरम्यान तो पुढील सामना असेल. तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज पवन. सध्या पवन थांबलेले आहे. पवन अर्थात वारा पूर्णपणे शांत आहे, परंतु फलंदाज मात्र इथे गरम झालेला आहे तसं म्हणावं लागेल. खास करून अक्षय मडवी 9 चेंडूचा आतापर्यंत खेळ मैदानाच्या आतमध्ये केलेला आहे. तब्बल 20 धावा त्याच्या बाटमधून आतापर्यंत आपण पाहिलेल्या आहेत. प्लीज प्रतिनिधी तले थोडंसं आम्हाला सहकार्य करा, कारण वेळ कोणासाठी थांबत नाही. ऑन साईडला मात्र पाहू शकाल चेंडू टर्न करतोय. मिड विकेटला फिल्डर सज्ज आहेत. एकच धाव तिथे मात्र पूर्ण केली. आणि सुधीरचं सुद्धा मात्र एक वैशिष्ट्य
इथे मात्र आपण पाहतोय की त्याची सुद्धा एक चांगली रणनीती आहे. कारण अक्षय चांगल्या टचमध्ये आहे. अक्षयला जर आपण जास्त जर स्ट्रायकिंग एंडला जर घेऊन गेलो तर मात्र त्याचा आपल्या संघाला जरूर फायदा होऊ शकतोय. आणि पहा सुधीरनं आतापर्यंत 2च चेंडू फेस केले. दोन्ही चेंडूवरती सिंगल धावा आपण त्याच्याकडून पाहिलेल्या आहेत. फलकावरती धावा आपण जर पाहिल्या तर 34 धावा लागल्या गेल्या आणि आता मात्र 26ची गरज आहे येणाऱ्या 11 चेंडूमध्ये. सरळ बाटणे लॉफ केलाय चेंडू चाला वाडिश लॉंग आपला पुन्हा तिथे सोहेल शेख आहेत. झेल पकडलाय आणि सेलिब्रेशन पहा. जरूर विरोधक आपल्या गावातील आहेत परंतु क्रिकेटचा मैदान आहे. या क्रिकेटच्या मैदानामध्ये आम्ही जरूर जल्लोष करणार आणि लगेच प्रदीप जिथले त्यांच्याकडे गेले परंतु झेल तुमच्याकडे येणार कधी आम्हाला हा प्रश्न आता पडलाय. फलंदाज बाद. झेल पकडल्यानंतर एवढा त्यांनी राग काढला की चेंडू सुद्धा फुटला असता. एवढा वेगाने त्याने धरतीवरती आपटला. आणि आता मात्र खेळपट्टीवरती पहा नवीन फलंदाज अजय कदम आलाय परंतु पहा लॉंगावरती सोहेल आणि लॉंगॉनवरती आमिर दोन्ही बंधू आहेत. आणि या खेळपट्टीवरती सुद्धा मात्र त्यांच्या विरोधामध्ये दोन्ही बंधू आलेले आहेत. एकीकडे सुधीर कदम तर दुसरीकडे अजय कदम. एक एक कदम तुम्हाला आता पुढे जावं लागेल. एक एक पाऊल आता तुम्हाला पुढे जावं लागेल कारण आपण जर समीकरण जर पाहिलं तर 10 मध्ये आता तुम्हाला 26 धाबा इथून जोडायचे आहेत. हो फटका हवेत केलाय. टायमिंग बरोबर जुळाला नाहीये. स्कायर आहे हॉट संगनायक. ओ माय गॉड ज्ञानेश्वर पोचले होते. रामकृष्ण हरी म्हणण्याची वेळ आली आणि पहा लगेचच आमचे मनोज कार्य सरांनी मात्र सुद्धा लंच लवकर केला कारण त्यांना हा सामना पाहायचा होता. सेल ड्रॉप आणि पहा किती निराश आहेत. आणि आता मात्र चौधरपाडा संघ सुद्धा मात्र या ठिकाणी या सामना एन्जॉय करतोय. आणि हे दृश्य आपण नेहमीच पाहतो जेव्हा एकाच गावातील दोन संघ एकमेकांसमोर लढतात. इथे मात्र पहा दुपारचा सत्र होता आणि जरूर काही जर ज्ञानेश्वरकडे जर जरूर गुलाबजाम जर दिला असता तर गप्पन गेला असता परंतु या ठिकाणी चेंडू त्याने मात्र ड्रॉप केला. मोठी चूक. अजयला जीवनदान 2 धावा जरूर तिथे मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या. फलकावरती 36 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 2 फलंदाज आतापर्यंत गमावलेले आहेत. पवन चांगली गोलंदाजी करतोय. इथे मात्र पाहू शकाल चेंडूवरती कुठलाही लक्ष त्याने केंद्रित केला नाहीये आणि सरळ चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. डॉट चेंडू आलाय. जबरदस्त सामना. अजूनही मात्र 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 चेंडूमध्ये 24ची आवश्यकता. जबरदस्त सामना. अगदी वातावरण मात्र या ठिकाणी गरम झालाय कारण सामना तेवढा हॉट आहे. 8 मध्ये 24 परंतु आतापर्यंत पवन पूर्णपणे या ठिकाणी फलंदाजा बांधून ठेवलाय. चांगला लेंथवरती मारा करतोय. बादच्या टोला चेंडू जरूर फस्ट झालाय. अमीर शेख वेगाने मात्र चेंडूवरती झेपावतोय. अगदी मिडॉनच्या क्षेत्रामध्ये वेगाने तो फोर्सला सिंगल धाव. म्हणजे पवनचा आपण जर विचार केला तर 5 लिगल चेंडू त्यांनी आतापर्यंत टाकलेले आहेत. एक मोठी सफलता त्यांनी अक्षय मडूची प्राप्त केली आणि फक्त 4च धावा त्यांनी खर्च केल्या. सदोतीस धावा. अरे जरूर हा सामना आणि हा खेळ पाहिल्यानंतर जरूर लोणावळा गावाचं सुद्धा नाव लौकिक होईल त्यात काही शंका नाहीये. कारण चांगला क्रिकेट अगदी लोणावळा गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि चांगले खेळाडू घडतात या गावामध्ये. 7 मध्ये 24ची आवश्यकता परंतु या ठिकाणी लाईन पाहावी लागेल. चुकीची आहे कारण चेंडू चाललाय डाबा स्टिकच्या बाहेरून. त्याचमुळे पंचांनी मात्र या ठिकाणी गोलंदाजाला दंडित केलं. पंचायत परेश महाजन सर. एक धाव जरूर एक्स्ट्रा तिथे मात्र खर्च केली. एक धाव एक चेंडू तुम्हाला एक्स्ट्रा मात्र या ठिकाणी हाताळावी लागेल आणि योग्य निर्णय आहे कारण खूपच बाहेर चेंडूची लेंथ होती लाईन होती आणि फलकावरती धावा आपण जर पाहिल्या तर आता लागल्या गेल्या 38. 60 धावाचा मात्र या ठिकाणी पाठलाग सुरू आहे. अक्षय मडवी हे जबरदस्त मात्र प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला होता. आदित्यने सुद्धा मात्र जबरदस्त फ्लाइंग स्टार्ट निर्माण करून दिली होती परंतु सुधीर कदम आणि अजय कदमला मात्र कुठेतरी शांत ठेवण्यामध्ये गोलंदाजांना यश आलं आहे. इथे पाहावं लागेल. पुन्हा हवेत फटका. ज्ञानेश्वर चेंडूच्या खाली. पुन्हा झेल ड्रॉप आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना
4 धाबांसाठी चौकार. थँक्यू डीजे. इथे मात्र पहा सोहेल किती नाराज झाला या ज्ञानेश्वर वरती, कारण सोहेलला माहित आहे हा अभिमान राखायचा आहे आपल्या गावाचा, ताज राखायचा आहे लोणार गावाचा. परंतु अशी जर तुम्ही भडकले त्याच्यावरती तर तो डिप्रेशन मध्ये येऊ शकतोय. कॅप्टनवरती आता पूर्णपणे प्रेशर आहे. पाहू शकाल या ठिकाणी काय घडलं. त्या ठिकाणी सहसोबत झेल होता, ज्ञानेश्वरच्या हातात चेंडू आला होता, परंतु पूर्णपणे तो निसरला गेला आणि तदनंतर चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहा बॅकअपला सुद्धा फिल्डर आले होते, परंतु त्यांना सुद्धा मात्र त्या ठिकाणी संधी मिळाली नाहीये. आणि एकूण 4 धाबा तिथे मात्र पाहिल्या. 3 ओव्हरची समाप्ती, 42 धाबा धाव फलकावरती लागल्या गेल्या 2 गड्यांच्या मोबदल्यात. आणि येणाऱ्या आता मात्र 6 चेंडूमध्ये विजयासाठी 18 धाबींची आवश्यकता. जर या धावांचा जर पाठलाग केला, चला वेले संदर्भात प्लीज आपण सहकार्य करा. जरूर आम्ही तुमच्या भावना समजू शकतोय, तुम्ही गावासाठी खेळता हे सुद्धा आम्हाला माहिती आहे, परंतु प्लीज तुम्हाला लगेच खेळ सुरू करायचा आहे. शिवशक्ती लोणार संघ प्लीज 6 मध्ये तुम्हाला 18 धावा वाचवायच्या आहेत. शत्रशील लाभायचं आहे प्लीज, कारण तुम्ही अगोदरच मात्र या ठिकाणी टाइम वॉच मध्ये लेट आहात. चला लवकर फिल्डिंग लावा, अन्यथा तुमचा एक फिल्डर 30 सर्कल मध्ये जास्त लावावं लागेल. 6 चेंडू 18 धावांची आवश्यकता. समोर आपण पाहिलं तर फलंदाज सुधीर कदम आणि अजय कदम आहेत. काय जबरदस्त सामना इथे रंगतोय. 3 चेंडू फेस केले सुधीरनं, 6 धावा त्याच्या बॅटमधून आला. 3 चेंडू फेस केले अजयने, त्याच्या बॅटमधून 3 धावा आल्या. आणि आता मात्र गोलंदाजीमध्ये ज्ञानेश्वर होती, पुन्हा जबाबदारी इथे मात्र पाहायला मिळाली. ज्ञानेश्वरने आतापर्यंत कुठेतरी या निराजन कामगिरी केली, परंतु त्याचा तो प्रत्युत्तर या गोलंदाजीमध्ये तो देईल का, की या 18 धावाचं संरक्षण करेल का. जर कुठल्या फलंदाजाने धावा चेस केल्या तर महेश कुंभारकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. परंतु धावा जर त्यांनी त्या धावाचं संरक्षण केलं तर त्याच्याकडे सध्या पारितोषिक असणं गरजेचं आहे, परंतु तसं नाहीये. 6 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची गरज. समोर असेल अजय कदम, ओव्हर द विकेट मारा करतोय. पहिला चेंडू चांगला हाताळलाय, जबरदस्त डिलिव्हरी. जरूर त्याच्यावरती सोहेल भडकले होते, परंतु त्याचा प्रत्युत्तर तो देतोय. चेंडू आलाय डॉट, आणि जसा डॉट चेंडू आला तसा मात्र प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती स्माइल आली. खास करून आपण आमिर शेखला पाहू शकाल. ग्रामीणचा जिद्दीचा क्रिकेट आणि एका गावातील दोन्ही संघ एकमेकांसमोर आहेत. आणि जरूर आमिर सोहेलला सांगतो की कूल डाऊन, नॉट हायपर. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 धाबींची आवश्यकता. हो इथं मात्र बॅटची काढा, शॉट पहिल्याकडे फिल्डर सज्ज आहेत. मिस फिल्डिंग, एक धाव जरूर तिथे पूर्ण केली. चेंडू वेगाने चालला लॉंग लेगकडे. शेवटच्या क्षणाला मात्र चेंडूला स्टॉप केला. दुहेरीचा प्रयत्न होतोय, फेक वेगाने आली, परंतु 2 धावा तिथे मात्र या ठिकाणी पूर्ण करण्याची संधी मिळाली, ती म्हणजे फलंदाज अजयला. परंतु सुधीर भरपूर निराश आहेत, कारण ज्याप्रमाणे स्ट्रोक येणे गरजेचे आहे अजयच्या बॅटमधून त्याप्रमाणे फटकेबाजी होत नाहीये. सिंगल डबल काही सिद्ध होणार नाहीये, कारण चेंडूची संख्या आता मात्र आपण पाहिली तर फक्त 4 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी इथून 16 धाबांची आवश्यकता. ज्ञानेश्वर सांगतोय डरो मत यारो मैं हूं ना, जरूर माझ्याकडून या स्थानचा. क्या बात आहे, जरूर माझ्याकडून मी झेल ड्रॉप केलेले आहेत, चुका केलेल्या आहेत, परंतु त्या चुका मी या ओव्हरमध्ये जबरदस्त कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल. ओ चांगला चेंडू हाताळणे, आलाय डॉट चेंडू. आणि आता मात्र जय बजरंग लोणार संघ मात्र पूर्णपणे या दडपणामध्ये पाहायला बोलतोय. जबरदस्त खेळ पूर्णपणे या सर्व क्रीडा रसिकांना मात्र मंत्रमुग्ध करणारा खेळ या ठिकाणी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. परंतु या चेंडूवरती जर एखादा मोठा फटका जर आला तर पुन्हा मात्र हा सामना जिवंत होऊ शकतोय. आणि आता मात्र वारंवार राज सुद्धा कान मंत्र देतोय, कारण पहिल्या डावात राजने सामन्यावरती राज केलं आणि आता मात्र स्लॉग ओव्हरमध्ये ज्ञानेश्वर जबरदस्त कामगिरी करतोय. क्या बात आहे. जर शिवशक्ती लोणार संघाने हा सामना जिंकला तर त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून सर्व खेळाडूंना एनर्जी ड्रिंक, माजी सरपंच आहेत लोणार गावचे बालराम घरत, परंतु ती ड्रिंक कोणती आहे, हेल.
हेल हेल अरे तर तुम्ही दुसरी एनर्जी ड्रिंक समजाल. और भी चेंडू सरळ बॅट लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, चेंडू आउट ऑफ द पार्क. येतोय षटकार, मॅच ऑन आहे. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. श्री गणेश चषक 2025. एकाच गावातील एकाच जंगलातील हे दोन वाघ आहेत आणि सध्या बिबट्यांची अफवा भरपूर ठिकाणी पसरलेली आहे, परंतु एक खरे वाघ या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 10 धाबांची आवश्यकता. जबरदस्त मॅच. कम ऑन डीजे. दोन चेंडू 10ची गरज. षटकार जरूर आला आणि षटकारानं मात्र सामना पुन्हा जिवंत झालाय. जय बजरंग लोणाड संघाचे काही खेळाडू अगदी खुर्च्यांवरती आता मात्र आपल्या पायांवरती आहेत, परंतु या चेंडूवरती मोठा फटका आला तर मात्र ते खेळाडू आपल्या टाचांवरती सुद्धा उभे राहतील. जबरदस्त सामना. जणू काही ठाणे विरुद्ध रायगड सामना सुरू आहे की काय, ज्याप्रमाणे या सर्वजण मात्र सामना एन्जॉय करतायत. 2 चेंडू आणि 2 मध्ये 10ची गरज. ज्ञानेश्वर मार्गस्थ होतोय. फटका चांगला पाहायला मिळतोय. चेंडू पुन्हा लॉंगॉनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. मॅच ऑन अँड अजय कदम इज ऑन फायर. आता मान्यवरांचा प्रश्न पडलाय गरज साहेबांना की आता शिवशक्ती लोणार संघाचे आणि या पृथ्वी तले जे आहेत त्यांच्या खेळाडूंना एनर्जी ड्रिंक द्यायची कोणती. चेंडू द्यायचा आहे. एक चेंडू आणि एका चेंडूवरती 4 धाबांची आवश्यकता. गोल्डन चौकार इथे मात्र आपल्याला पाहायला मिळू शकेल का. जबरदस्त सामना, हाय व्होल्टेज सामना, हाय स्कोरिंग सामना. जिंकेल कोण, जय बजरंग लोणार की शिवशक्ती लोणार की लोणार गाव. परंतु खेळ पाहिल्यानंतर जरूर आपण इथे उल्लेख करू शकतो की आज लोणार गावाचा विजय झालेला आहे. आणि दोन्ही संघाच्या पाठीराखण्या विनंती असेल, मॅच कोई भी जीते अंदर कोई नाही आएगा. जरूर तुमच्या गावाचा विजय होणार आहे. 1 चेंडू 4ची गरज. ज्ञानेश्वर जरूर मात्र या ठिकाणी 18 धाबांचं संरक्षण करण्याचा जरूर जो प्रयत्न करतोय, परंतु आतापर्यंत त्यांनी धाबा खर्च केला या ठिकाणी 14. 1 चेंडू 4ची गरज आहे. चेंडू चांगला पाहायला मिळतो आणि सामना जिंकला शिवशक्ती लोणार संघाने. प्रदीपजी थले पहा, ज्ञानेश्वर पहा, जणू काय हा वर्ल्ड कप तर जिंकलाय की काय. वॉट मॅच, वॉट रिॲक्शन, वॉट सेलिब्रेशन. ज्ञानेश्वर कूल डाऊन, कूल डाऊन, कूल डाऊन. थँक्यू. परंतु विनंती करतोय आपण हँडशेक करा. पहा आपण एकाच गावातील खेळाडू आहोत. जरूर तुम्ही हा सामना जिंकलाय, जरूर लोणार गावाचा विजय झालाय, परंतु शिवशक्ती लोणार संघ तुम्हाला हँडशेक करूनच मैदान सोडायचं आहे. काय जबरदस्त सामना इथे मात्र पाहिला. असं वाटतं की जी मेहनत आमच्या आयोजकांनी केली होती त्या मेहनतीचं फळ मिळालं असं म्हणावं लागेल. पहा सेलिब्रेशन पहा. हा पहिला स्पर्धेत सामना होता, परंतु सेलिब्रेशन जर पाहिलं तर एखादं टायटल जिंकण्यासारखं सेलिब्रेशन. सर्वच आपल्या गाण्याच्या ठुमक्यावरती मात्र डान्स करतायत आणि अशा प्रकारचं सेलिब्रेशन तुम्ही नेहमीच आपले कॅरिबियन अर्थात वेस्ट इंडिज जे खेळाडू असतात ते मात्र जरूर करत असतात. आणि त्याचीच मात्र कुठेतरी पुढाकार होती आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळाली. जणू का त्याची कॉफीच. चला जाऊया आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेनं.
जरूर आपण पाहिलं तर या ठिकाणी ज्याने पहिल्या इनिंग मध्ये खरोखरच प्रतिस्पर्धी संघासमोर राज केला. 11 चेंडू त्यांनी